ऋतुवा 11 जय बापदेव पाळी आणि त्याच्या विरोधात मात्र खेळत असताना तन्मयी 11 जर्मन मसोबा नारपोळी निरोजी मुणे आणि पुरस्कृत केलेला संघ आपण पाहतोय. टी शर्ट देखील आपण पाहतोय त्या देखील त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आल्यात. निरोजी मुणे तन्मयी 11 चे पुरस्कर्ते त्याबद्दल त्यांचं देखील आभार आम्ही व्यक्त करतोय नारपोळ टीमच्या माध्यमातून. 18 चेंडूंचा पूर्वार्ध आणि 18 चेंडूंचा उत्तरार्ध मात्र एका साईडला असेल. सर्वांना प्रभावित कालच्या ए गटा लॉटमध्ये खऱ्या अर्थाने खेळा. एक इनिंग 48 धावांची भारदार इनिंग टोकत पुन्हा एकदा या टीमचा या मॅच मधला या स्पर्धेमधील मी दावेदार हे सांगून दिला तर बारक्या शेळके आणि त्याच्यासोबत रोहित पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये सरकल्या. अंतिम 3 मध्ये कुठला संघ दाखल होईल यासाठी खऱ्या अर्थाने ही लढाई आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाजीच्या भोवऱ्यावर सज्ज होईल ना अभिजित मोरेला आपण पाहतोय. मॅग्नेटिक पॉवर प्लेचं पहिलं षटक अभिजित मोरे आणि त्याच्या विरोधात मात्र खेळ करताना आपण बारक्या शेळकेला पाहतोय. 18 चेंडूमध्ये किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे. रोहित पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम सज्ज असेल. ए आणि बी गटातील या दोन्ही टीम आपण पाहतोय. ए गटामधून ऋतुवा 11 जय बापदेव टीम वाली टीम क्वालिफाय झाली आणि त्यानंतर आजच्या गटामधील बी गटामधून तन्मयी 11 जवानबान मसोबा नारपोल टीम मात्र क्वालिफाय झालंय. इथे मात्र अमितजी गायकर यांना विनंती असेल की आपण समोरच्या कक्षाशी संपर्क साधावा. पहिल्या चेंडूवर मात्र 2 धावा धावफलकार लागल्या जातात. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला अभिषेकच्या माध्यमातून पाहायला मिळालं. इथे मात्र अप्रतिम कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. फेवरेट झोन मध्ये येतोय पहिला षटकार. ओळख राहिले खऱ्या अर्थाने सागर सर बारक्याची. प्रत्येक चेंडू मात्र तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. चेक केलं जाईल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून की षटकार आहे की चौकार आहे. बघा बरं तुम्ही. षटकार असेल हा. अगदी बाउंड्री लाईन टच. इथे मात्र चेंडू आदलला गेला आणि हा षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने पहिल्या 2 चेंडूंचा खेळ संपला. 8 धावफलकार लागल्या जातात. बॅटिंग करत असताना ऋतुवा 11 जय बापदेव पाळी टीमच्या माध्यमातून चांगली स्टार्ट खऱ्या अर्थाने बारक्याने अगोदरच्या नाईट्स ला देखील दिली आणि इथे मात्र देखील चांगली स्टार्ट तो मैदानामध्ये देतोय. अंतिम 3 मध्ये दाखल होण्यासाठी ही लढाई आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळते. एका साईडला बारक्या शेळके आणि दुसऱ्या साईडला आपण रोहित पाटील या बॅट्समनला पाहतोय. आक्रमण मैदानामध्ये पाहतोय अभिजित मोरेच्या विरोधात. इथे मात्र अजून एक दर्जेदार स्ट्रोक खूप लवकर पिकअप केलाय. फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. येतोय सलगचा दुसरा षटकार. चौदा धावफलकार लागल्या जातात. बॅटिंग करत असताना आक्रमण ही ओळख राहिले सातत्याने. आपली खेळी आपली गुणवत्ता
की ठासून भरले बारक्यान दाखवले कम्मालीचे 2 फटक्या कव्वरच्या वरून अप्रतिम ऑफ ड्राईव्हचा हा फटका पाहिला त्यानंतर डीप स्क्वेअर लेगला अप्रतिम दर्जेदार सलगचा तिसरा येईल का परंतु फटका फसलाय आणि इथे मात्र विकेट गारद केली जाते आहे बारक्या शेळके बॅक टू डगआउट. सुरेश मोरेने मात्र चांगला झेल तिथे टिपत मात्र बारक्याला वादल मैदानामध्ये येण्या अगोदर शमवलं गेलाय. चांगली सुरुवात बारक्याने मात्र करून दिली आपल्या टीमने. 4 चेंडूंचा या षटकामधील खेळ संपला. 4 चेंडूमध्ये 14 धावा उभारल्या गेल्या. बॅटिंग करत असताना टीम पाळीच्या माध्यमातून कमबॅक केलं जाते. गोलंदाज अभिजित मोरेच्या माध्यमातून नवीन येणारा बॅटर आपण राहुल शेळकेला आपण पाहतो. राहुल शेळके आणि रोहित पाटील ही जोडी मात्र मैदानामध्ये कशा रीतीने खेळ करेल. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकामध्ये कमीत कमी 40 ते 45 धावा हे सेफ टार्गेट असू शकतं मित्रमंडळींना पाली टीमसाठी. पुन्हा एकदा अभिजित सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र चांगला कव्वरच्या वरून खेळलाय. अप्रतिम प्रेक्षणीय फटका आलाय पहिल्या बॉलवर राहुलच्या बॅटमधून चौकार. फलकार लागल्या जातात. या चौकाराच्या मदतीने क्लास दाखवलं जातं आपला. बॅटिंग करत असताना राहुल शेळकेच्या माध्यमातून आपली ओळख मात्र दाखवत असताना लगावला जातं शानदार चौकार. इथे मात्र व्हेरिएशन दाखवलं. अगदी ऑफस्टिक चेंडूची फेकी केली. जोरदार अपीलमध्ये उत्साह मात्र जास्त पाहायला मिळाला. 2 पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा लागल्यात त्या मात्र बिन 1 बाद 18 या अंकात जाऊन पोहोचलाय बॅटिंग करत असताना पाली टीम. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. 18 धावा धावफलकार लागल्या जातात. चांगली बॅटिंग मात्र मैदानामध्ये करत असताना आपण रोहित पाटील आणि राहुल शेळके ही जोडी पाहायला मिळत आहे. इथे मात्र विकेट संपादन केली जाते. गोलंदाजी करत असताना आपण गोलंदाज पाहतोय कल्पेश गायकवाडला पाहतोय. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट अर्जित केली जाते. रोहित पाटीलला मात्र शांत बसवलं जात आहे. संघाची धावसंख्या 18 या अंकावर आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना पाली टीमच्या माध्यमातून विशाल शेळके अजून एक आक्रमक शैलीचा फलंदाज मैदानामध्ये इन झालाय. सातत्यपूर्ण कामगिरी एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन ऋतुवा 11 बाबदेव पाली टीमसाठी विशाल शेळकेचं राहिलं आहे आणि आता मात्र त्याला चांगला खेळ करावा लागेल. राहुल शेळके आणि विशाल शेळके उजवा आणि डाबाचं कॉम्बिनेशन मैदानामध्ये पाहू शकाल आपण. गोलंदाज कल्पेश गायकवाड पुन्हा एकदा सज्ज होईल. पहिल्याच बॉलवर उडवलाय. जज केलं जातोय. फटका फसलोय. सलगची दुसरी विकेट मैदानातून गारद होत असताना 18 या धावसंख्येवर तिसरा दे धक्का पाली टीमला.
विकेट मात्र गारद केल्यात. रोहित पाटील आणि विशाल शेळके या दोन्ही मातबदार खेळाडूंना पहिल्याच बॉलवर खातही न खोलता मात्र तंबूचा रस्ता पकडावा लागलाय. नवीन येणारा बॅटर मैदानामध्ये आपण बॅट्समन पाहतोय. कल्पेश शेळकेला आपण पाहतोय. कल्पेश शेळके आणि राहुल शेळके ही जोडी मैदानामध्ये पाहतोय. तन्मयी 11चे पुरस्कर्ते आमचे नरेशजी मुने या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून टी शर्ट देखील त्या टीमला देण्यात आलं. निश्चितपणे एक चांगला पॅकरची भूमिका सातत्याने त्यांची राहिली. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर इथे हॅट्रिक चेंडू असेल. गोलंदाज कल्पेश गायकवाड हॅट्रिक संपादन करेल का या स्पर्धेमध्ये? अलॉंग द कार्पेट खेळल्या समोरच्या दिशेने गॅप मात्र मोठी आहे. चेंडू मात्र आवाकाच्या बाहेर गोळीच्या वेगाने चेंडू फरार झालाय. सीमारेषे बाहेर येतोय. चौकार. सर्वात सेफ फटका पाहायला मिळाला. स्ट्रेट ड्राऊनचा अप्रतिम दर्जेदार स्ट्रोक आलाय. बॅट्समन आपण पाहायला गेले तर कल्पेश शेळकेच्या बॅटमधून 4 धावेच्या मदतीने 22 धावा धावपळकर लागल्या जातात. 9 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी असेल तो पाली टीमसाठी. यावेळी खोलवर टप्पाचा चेंडू अगदी यॉर्करच्या पद्धतीचा चेंडू होता. फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न कल्पेशने मात्र केला. निर्धाव चेंडूची सांगता होत्या. चांगलं षटक राहिलंय. गोलंदाजा कल्पेश गायकवाडचं रोखून धरलंय. एक चौकार वगळता सुरेख गोलंदाजी कल्पेशने अद्यापपर्यंत 4 चेंडूमध्ये दाखवल्या. अजूनही 2 चेंडू असतील या षटकामधील. गोलंदाजा कल्पेश होईल सज्जा. यावेळी मात्र अजून एक दर्जेदार खूप वेग होता या चेंडूवर. वेगवान गोलंदाजी सातत्याने अगदी पुल्लर लेनची गोलंदाजी मैदानामध्ये होत्या. रोखून धरलाय गोलंदाजा कल्पेश गायकवाडने. शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये. एक चौकार जरूर आला सागर सर, परंतु तेवढ्या ताकदवान कमबॅक मात्र कल्पेशने केलाय. आडव्या बॅटने खेळायचं होतं. बॅट आणि चेंडूचा संपर्क येत नाही. सलगचा 3रा चेंडू मात्र कल्पेश शेळकेला निर्धाव खेळला जात आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात त्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला नो टीम मीटिंग लगेचच आपण सामन्याला सुरुवात करा. अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. तर चला आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या. नारपोली टीमला पाहतोय खूप चांगला परफॉर्मन्स आजच्या लॉटमध्ये त्यांनी दिलाय. खऱ्या अर्थाने पहिलीच मॅच 6 चेंडू आणि 5 धावा डिफेन्स केल्या बागिवलीच्या विरोधामध्ये आणि तिथून मात्र थांबण्याचं नाव त्या टीमने घेतलं नाही. 2 षटकांचा खेळ संपला. 22 धावा ऑन बोर्ड लागल्या गेल्यात. चला पटकन आपण मैदानामध्ये जायचं. 2 षटकांचा खेळ संपलाय. जर असाच खेळ चालू राहिला तर 33 ते 35 धावा धावफलकार आपल्याला येताना पाहू शकाल. भावेश मोरे येतो गोलंदाजी ट्रॅकवर. डावकुऱ्या शेळीचा हा गोलंदाज मैदानामध्ये येताना आपण पाहतो. शेवटचा विकल्प गोलंदाजी ट्रॅकवर भावेश सज्ज होईल. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. बॅट्समन राहुल शेळकेला पाहतोय स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला कल्पेश शेळके. राहुलच्या बॅटमधून एक चौकार नक्कीच पाहायला मिळतं. बऱ्याचशा अपेक्षा आता मात्र रोहित पाटीलला त्या असतील त्या राहुल शेळकेकडून. चांगला इन्फॉर्म असलेला खेळाडू मात्र मैदानात कशा रीतीने खेळ करेल. 22 धावा धावपळकार लागल्या गेल्या. शेवटचं षटक निर्णायक षटक असेल या मॅच मध्ये. पहिलाच बॉल फुलटॉसला टॉस केलाय. फेकून दिलाय ऑन साइडला. बिग हिट. षटकार. टाकल्या जातात. आक्रमणाला दिलेली पसंती राहुल शेळकेच्या बॅटमधून पहिला षटकार धमाका दाखवला जात आहे. चला बॉल द्यायचा.
आलाय मॅच बॉल आलेला आहे. अजूनही 5 चेंडू असतील या सत्रामध्ये. संघाची धावसंख्या आपण 28 पाहतोय. बॅटिंग करत असताना राहुल शेळकेच्या बॅटमधून एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला आहे. गोलंदाज पुन्हा एकदा भावेश मोरे सज्ज होईल गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईक एंडला आपण राहुल शेळकेला पाहतोय. ताकदवान खेळ कचलगड नाईट टुर्नामेंट मध्ये केला होता, परंतु इथे मात्र कसा खेळ केला जाईल. अजून एक अकूट टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे डीप लाच फसवलं जात आहे आणि दुसरी विकेट अजून एक गारद होईल. लागलेला चौथा धक्का पाली टीमला. मुंबईची पावती ज्याने एक चौकार लगावलं. 3 निर्धाव चेंडू मात्र कल्पेश मात्र खेळलाय. प्रतीक शेळके कशा रीतीने खेळ करेल. अजूनही 4 चेंडू या सत्रामधील बाकी असेल. संघाची धावसंख्या 28 या अंकावर आपण पाहतोय. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर भावेश मोरे सज्ज होईल. स्ट्राईक एंडला प्रतीक शेळकेला आपण पाहतो पाली टीमच्या माध्यमातून. इथे मात्र व्हेरिएशन दाखवलं. अगदी उजवा स्टीवर चेंडू डिलिव्हर केला गेला. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी. प्रत्येक चेंडू व्हेरिएशन मध्ये टाकण्याचा मानस त्याचा सफल झालाय. अद्यापर्यंत पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर तिथे मात्र परतावं लागलं होतं राहुल शेळकेला. आणि आता मात्र निर्धाव चेंडू, जसं निर्धाव चेंडू येतील तस तसा दबाव वाढेल. तो मात्र इथे मात्र पाली टीमवर टप्पा पडलाय. पहिल्या टप्प्यात चेंडू उचलला जातोय, फेकला जातोय. तोपर्यंत मात्र एक धाव अर्जित केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 29 धाव फलकार लागल्या जातात. या षटकातील शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल कल्पेश शेळकेला. 29 या धावसंख्येवर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाली टीम खेळते मैदानामध्ये. इथून मात्र तो जिंकेल, तो मात्र अंतिम 3 मध्ये दाखल होणारा हा संघ ठरेल. परंतु कुठला संघ अंतिम 3 मध्ये दाखल होईल. एका साईडला ऋतुवा 11 ऑफ द पाली टीमला पाहतो, तर एका साईडला आपण तन्मयी 11 जानमाना मसोबा नारपोले टीमला पाहतोय. शेवटचा 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज भावेश मोरे सज्ज होईल. इथे अकूट टप्प्याचा चेंडू काय फटका खेचलाय, समोरच्या दिशेने फेकून दिलाय. बिग हिट, षटकार. षटकाराच्या मदतीने 35 धाव फलकार लागले जातात. पाठीमागचे 3 चेंडू मी निर्धाव खेळला असेल, परंतु अजूनही माझ्यामध्ये ताकद आहे, माझ्यामध्ये धमक आहे, हे दाखवलं जात आहे कल्पेश शेळकेच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू असेल निर्णायक. शेवटचा चेंडू ठरवेल की किती धावांचा मोर या चेंडूवर लावलं जाईल आणि किती धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलं जाईल. इथे समोरच्या दिशेने खेळल्यात. पहिली धाव वेगाने पूर्ण केली. दुसऱ्या धाबेसाठी परतलेत. फेकी थोडीशी दूर झाली आहे, परंतु दुसऱ्या धाबेसाठी बॅट्समन असेल तो मात्र आउट. आणि एक धाबेच्या मदतीने 36 धाबा धावफलकार लागल्या गेल्यात. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 37 धाब्यांची.
मैदानाचा ताबा घ्या. चला पाली टीम आपण मैदानाचा ताबा घ्या. 18 चेंडू आणि 37चं आव्हान असेल. नावडे टीमच्या संघनायकाला विनंती असेल 40+ गटातून हा संघ क्वालिफाय झाला. प्रियांश 11 नावडे टीम, नितीनजी कोळी असतील, अजयजी कोळी असतील यांचा हा संघ खऱ्या अर्थाने मैदानामध्ये आपण खेळताना पाहिला गेला. अप्रतिम खेळ त्या दिवसामध्ये त्या टीमचा राहिला गेला. तर त्या संघाचं संघनायकाला इथे येऊन राहायचंय. चला 2 बॅटर मैदानामध्ये येऊ द्या. उशीर करू नका. थोडंसं सहकार्य आम्हाला देखील अपेक्षित आहे. नाईटची स्पर्धा नाईटमध्येच उरकायला पाहिजे याकडे आयोजकांचा मानस आहे. 18 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष असेल. दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा तन्मय 11 जहानमान मसुबा नारपोल टीम उतरेल तिथे मात्र इथे कंप्लीट करायच्यात. चला मॅचला सुरुवात करा. क्षेत्ररक्षण सजून घ्या. 18 चेंडू आणि 37 धावांची गरज. नरेंद्र मस्कर आणि रोहन मस्कर ही जोडी मैदानामध्ये आल्या. 18 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष. इथून जो जिंकेल तो मात्र अंतिम 3 मध्ये दाखल होणारा संघ ठरेल. अंतिम 3 मध्ये ऑलरेडी प्रियांश 11 नावडे टीमला दाखल होताना पाहिले गेले. चला मॅचला सुरुवात करा. 2 चेंडू नरेंद्र आपण चॉईस करून घ्या. चला मॅचला सुरुवात करा. 18 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष असेल. कुठली टीम मात्र उपांत्य फेरी गाठेल. रोहन मस्कर आणि आपण पाहतोय नरेंद्र मस्कर आणि रोहन मस्कर ही जोडी मैदानामध्ये सरकले. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज परेश शेळके सज्ज होताना आपण पाहतोय. 18 चेंडू आणि 37 धावा इथून मात्र वाचवायच्यात. 2 क्षेत्ररक्षक अगदी एक डीप मिड विकेट आणि एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डीपला 2 क्षेत्ररक्षक तैनात असेल. बॅटिंग करत असताना रोहन मस्कर साठी व्यूहरचना असेल. पहिलाच बॉल परेशचा बॉल पहिल्याच चेंडूवर रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढलाय, फेकून दिलाय सरळ सीमारेषे बाहेर. येतोय चौकार. खऱ्या अर्थाने या मॅचसाठी असणाऱ्या सायकल आपण पाहतोय. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी आमचे तोसीफ, त्यानंतर
अजय आणि भैयू खऱ्या अर्थाने त्यांचा आनंद लुटताना प्रेक्षकांचं मनोरंजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. या 3 बायसायकल खऱ्या अर्थाने असतील, सायकल असतील. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट फिल्डरसाठी या 3 सायकल असतील. इथे मात्र एक राऊंड मारून चेक केल्या जातात की बरोबर आहेत की नाही. पहिले चेंडूवर येतो चौकार, सुरुवात दमदार. अजून एक सलगचा दुसरा ठोकलाय, समोरच्या दिशेने येतोय सलगचा दुसरा चौकार. या स्पर्धेच्या माध्यमातून सलगच्या 2 चेंडूवर 2 चौकार आलाय. कमालीचे फटके मात्र रोहन मस्करने दाखवले. 37चं टार्गेट आहे, इथे मात्र कंप्लीट केलं जाईल की नाही. यावेळी मात्र शरीरापासून थोडंसं दूर ठेवलाय. अगदी एस्टांच्या क्लोज कधी रोहित पाटील तुम्हाला एसटी रक्षण करताना पाहतोय. एक अचूक एसटी रक्षक, एक चांगला आक्रमक शैलीचा हा फलंदाज आपण पाहतोय. 3 चेंडूचा खेळ संपतोय. परेश शेळकेला गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा दाखल लागले जातात. चांगली सुरुवात मी तर म्हणेन रोहन मस्करने तन्मय 11 जय हनुमान मसोबा नारपोल टीमला इथून मात्र दिल्या. परंतु येणाऱ्या चेंडूवर कसा खेळ राहील, परेश शेळके ते कमबॅक करून देईल का पाली टीमला. इथे आडव्या बॅटने टोकलाय, बिग 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 षटकार. या षटकाराने नरेशजी मुने यांच्या चेहऱ्यावर निश्चितपणे स्माईल येईल. कारण पॅकर यात आपला संघ जिंकावा या हेतून मगाशीच आमची चर्चा झाली. दादांनी स्पष्ट सांगितलं की मी कधीही बक्षीस माझ्या खेळाडूंना लावत नाही. कारण जेव्हा मॅच चालू असते, त्यांचा खेळ चालू असतो, आपण त्यांना बिघडवत असतो. परंतु खेळ मात्र चांगला इथे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. 14 धावा ऑन बोर्ड. अजून एक रिबसचा असर बाहेर काढायचं होतं. गतिमान चेंडू यावर पाहायला मिळाला. परेश शेळकेच्या माध्यमातून इथे निर्धाव चेंडू फेकला जातो आहे. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा धावपळकर लागले जातात. 37 धावांचा पाठलाग करत असताना अजूनही 23 धावांची गरज असेल. उर्वरित 13 चेंडू आणि 23 धावा निर्णायक चेंडू असेल. या चेंडूवर जर एखादा मोठा हिट आला तर निश्चितपणे येणाऱ्या 2 षटकामध्ये कमी धावा उरतील. कोदून काढलाय समोरच्या दिशेने मिडॉनला क्षेत्ररक्षक या 1 धावील आणि 1 धावेच्या मदतीने पहिलं षटक समाप्त होतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपळकर लागल्या जातात. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 22 धाब्यांची. स्पीडअप करा रोहित, आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या बॅटिंग करत असताना तन्मय 11 जयहनुमान मसोबा नारपोल टीम जाऊन पोहोचले ती 15 या अंकावर. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 22 धाव्यांची.
इथे मात्र ठोकलाय. आपली दावेदारी स्पष्ट करत असताना हा बालूच्या बाट मधून येतोय उतुंग असा षटकार. षटकाराच्या मदतीने 22 धावा धावफलकार लागल्या जातात. आता 15 धाब्यांची गरज असेल उर्वरित 10 चेंडू मध्ये. 10 चेंडू आणि आता 15 धावा इथून कंप्लीट करायच्यात. नरेंद्र मस्कर आणि रोहन मस्कर ही जोडी मात्र मैदानामध्ये रंग भरताना आपण पाहतोय. 37 धावा इथून मात्र डिफेन्स करणं थोडंसं कठीण झालंय तर पाली टीमला, कारण आक्रमण आणि आक्रमण पाहतोय दोन्ही साईडून आक्रमण केलं जात आहे. एका साईडला रोहन मस्कर तर दुसऱ्या साईडला बाळूचा कोतुंग काढलाय, समोरच्या दिशेने फेकलाय, आलाय षटकार. अठ्ठावीस धावा धावफलकार लागल्या जातात. आक्रमणाला दिलेली पसंत आज मात्र बाळूचा खेळ मात्र अप्रतिम राहिलाय. सर्वांची मनं जिंकणारा खेळ, सातत्यपूर्ण कामगिरी, खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन त्याचा टीमला राहिलाय. आणि तिसरा येईल का हे देखील पाहणं गरजेचं. येणारे 9 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज असेल. कल्पेशला मात्र टार्गेट केलं जाते इथे मात्र मैदानामध्ये. पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर सलगच्या 2 चेंडूवर 2 मोठे हिट इथे पाहायला मिळतात. अजून एक केसलाय. इट्स अ बिग 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 माइटी हिट. षटकार. चांदी की डाल पर धावफलकार लागल्या जातात. आयोजकांचा वेळ वाचवण्याचं काम मात्र इथे नरेंद्र मस्कर मैदानामध्ये करतोय. सलगच्या 3 चेंडूवर मात्र 3 षटकार ठोकल्या. काय कमालीचा खेळ राहिला. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स मैदानामध्ये देत असताना नरेंद्र मस्कर पाहतोय. नक्कीच खऱ्या अर्थाने या वर्षी मोसमामध्ये खूप चांगला प्रवास राहिला नरेंद्र मस्करचा. अगदी टच मध्ये राहिलाय. प्रत्येक मॅच मध्ये त्याचा खूप येणाऱ्या 8 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. नरेंद्र मस्कर अजून एक मोठा हिट लगावत इथे मात्र सामना फिनिश करील का, परंतु येथे ती 1 धाव, 1 धावेच्या मदतीने 34 धावा, 35 धावा धावफलकार लागल्या जातात. अजूनही मात्र 2 धावांची गरज असेल येणाऱ्या 7 चेंडू मध्ये. 7 चेंडू आणि 2 धावांची गरज. स्ट्राईक एंडला रोहन मस्करला आपण पाहतोय. सात चेंडू आणि 2 धावा. इथे मात्र 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने 36 धावा धावफलकार लागल्या जातात. येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता मात्र फक्त 1 धावेची गरज असेल. जर चमत्कार केला तरच इथे मात्र नंदूजी मुकादम यांच्याकडून नरेंद्र मस्कर साठी लगातारच्या 3 षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आपल्या खेळाडूंचं मनोबल मात्र इथे वाढवलं जात आहे. नंदूजी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतोय. चला मॅचला सुरुवात करा. 6 चेंडू आणि 1 धाव. जय गिरोबा जोये संघाचा संघनायक आपण मंचकावर या. 6 चेंडू आणि 1 धाव. सामना मात्र एकतर्फी जाताना दिसतोय, परंतु इथे मात्र इथे मात्र वाईट चेंडू टाकून मात्र सामना विजय घेतला जातोय. तन्मय 11 जवानमान मसोबा नारपूर टीम इथे विजय होतोय. नंदकुमारजी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मॅन ऑफ द मॅच ठरलाय नरेंद्र मस्कर. 4 चेंडू आणि 19 धावांची भारदार खेळी करणारा नरेंद्र मस्कर आणि त्यासाठी नंदकुमार मुकादम यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक. चला नारपुरी